श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना राहुदेव आणि केतुदेव हे 30 ऑक्टोबरला परिवर्तित होणार आहेत आणि पुढच्या राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमधनं गोचर करणार आहेत. मीन आणि कन्या राशीतनं गोचर राहुदेव आणि केतुदेवांचं तुम्हाला कसं फलद्रूप राहणार आहे, कोणत्या प्रकारची 3 सुखे प्राप्त करून देणार आहे, यासाठी हा खास व्हिडिओ तयार केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. तुमची मीन रास आत्तापर्यंत म्हणजेच 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला राशीपत्रिकेतील द्वितीय स्थानात राहुदेव आणि अष्टम स्थानात तूळ राशीमध्ये केतुदेव हे विराजमान आहेत. तर हे तुम्हाला काय कोणकोणती निगेटिव्ह फळं प्राप्त करून दिली याचा थोडासा आढावा घेऊ आणि पुढील माहितीला सुरुवात करू. राहुदेव द्वितीय स्थानात आल्यामुळे वाणीदोष निर्माण केला, दंतविकार, त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास, डोळ्यांचा त्रास सुरू झाला. या दरम्यान बऱ्याच जातकांना डोळ्यासंदर्भातील लेन्सचा किंवा ऑपरेशन्स निर्माण करून देणाऱ्यापर्यंत अडचणी निर्माण झाल्या. अर्थातच आरोग्य बिघडवून टाकणारं ग्रहमान तुम्हाला इथून मागे 1.5 वर्ष होतं. त्याचबरोबर अष्टमस्थानातील केतुदेव अचानक घटना बदलवून टाकत होते. जीवनामध्ये कोणतेही कार्य करताना एकाग्रता हवी होती, संभ्रमित अवस्था नको आणि जेवढं कार्य करायचं आहे ते कार्य मनापासून व्हायला हवं. परंतु राहुदेव या कार्यामध्ये अडचणी निर्माण करत होते, केतुदेव या कार्याला सिद्ध होताना अडचण निर्माण करत होते. मग आता तुम्हाला पुढील ग्रहमान कसे आहे हे आता आपण जाणून घेऊयात. तर लग्नस्थानामध्ये तुमच्या चंद्रासोबत अर्थात मीन राशीची आपण राशीपत्रिकेचा विचार घेत आहोत किंवा ज्यांचं मीन लग्न कुंडली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे भविष्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकेल. कारण त्यांच्याही लग्नस्थानामध्येच चंद्रदेवाच्या बरोबर राहुदेवांचं गोचर सुरू होणार आहे. हे गोचर तुम्हाला संभ्रमित अवस्थेत नेऊन टाकतं किंवा मन भ्रमित करतं. कोणतेही कार्य करताना एकाग्रता हवी असते, तर ती एकाग्रता थोडीशी कमी होते. जीवनात अडचणींना सामोरं जाण्यासाठीचा कालावधी इथून पुढे 1.5 वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर प्रेमसंबंधामध्ये बाधा निर्माण करून देतं, कारण पंचम स्थानावरती राहुदेवांची दृष्टी येणार आहे. त्यामुळे तेथील निगेटिव्ह फळ म्हणजेच तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये बाधा निर्माण करून देणार आहे. ती बाधा म्हणजे तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी वेळ न मिळणं, एकमेकांची मतं न जुळणं आणि त्यामुळे संघर्ष होणं किंवा काही दिवसांसाठी एकमेकांपासून लांब राहण्याची पाळी येणं, असे काही अशुभ योगसुद्धा घडून येऊ शकतात. त्यामुळे मीन राशीच्या काही जातकांना अगदी कटाक्षाने या गोष्टी पाळायच्या आहेत की तुम्हाला दोघांना जास्तीत जास्त मत देताना किंवा तुमचं म्हणणं पटवून देताना वादापर्यंत विषय जाणार नाही किंवा वादापर्यंत विषय जर जात असेल तर लगेचच तो थांबवता कसा येईल या गोष्टीची काळजी येथून पुढे 1.5 वर्ष घ्यायची आहे. त्याचबरोबर राहुदेवांची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर येत आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्यामध्ये सुद्धा बाधा निर्माण होऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी एक विषयावरती बोलताना किंवा मत मांडताना थोडीशी काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला त्यांना समजून घेताना कुठेतरी कमी पडलात की काय किंवा त्यांच्यासोबत मतवैचारिकतेमुळे तुम्हालासुद्धा मनस्ताप होईल की काय असे ग्रहमान उत्पन्न होत आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टींकडे लक्ष द्या. पुढे जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराची साथसोबत तुम्हाला उत्तम प्रकारची हवी असेल तर आत्ताच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दोघांमध्ये दुरावा निर्माण करून देणारं ग्रहमान अर्थातच संशय निर्माण करून देणारं ग्रहमानसुद्धा आता सुरू होत आहे. त्यामुळे 1.5 वर्ष तुमच्या जोडीदाराला समजून घ्या, त्यांचे आवडीनिवडी, त्यांची काळजी करून त्यांचं मन जपा, म्हणजेच तुम्ही एकमेकांना पूरक ठराल. राहुदेवांची नवमदृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानावर येत आहे. भाग्यस्थानावरून आपण करिअर, परदेश गमन, छोटे मोठे प्रवास योग, धार्मिक वृत्ती, वडिलांचं सौख्यसुद्धा पाहत असतो. तर तुम्हाला ते आता मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. पर्यटन करण्याचे योग येतील, परदेशात जाण्याचे योग येतील, परराज्यामध्ये जाऊन तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचे योग येतील. म्हणजे ही एक सगळ्यात महत्त्वपूर्ण शुभ गोष्ट आणि शुभ सुख तुम्हाला प्राप्त करून देणारं ग्रहमान आता 1.5 वर्षासाठी सुरू होत आहे. राहुदेवांची 12वी दृष्टी व्ययस्थानावर येत आहे. तुम्हाला जर कुठल्या प्रकारचं व्यसन आहे तर त्या व्यसनावर नियंत्रण करण्याचं कालावधीसुद्धा आता 1.5 वर्ष संभवतो. कारण व्यसनाधीन तुम्ही जर झाला असाल तर त्या व्यसनापासून परावृत्त
व्यक्त करण्यासाठी तुम्हाला स्वतःला आत्मिक बळ, गुरूंची शक्ती हवी आहे. कारण तुम्हाला तर सध्या 7:30तनं तुम्ही जात आहात. 7:30मध्ये चुकीचे कार्य मोठ्या प्रमाणात आपल्या हातून घडते. एखादं चुकीचं सवय आपल्याला लागून जाते, व्यसन आपल्याला लागून जाते. जी व्यक्ती नशा करते अर्थात मादक पदार्थांचं सेवन करते, अशा व्यक्तींना मी जरूर सांगू इच्छिते की इथून पुढे 1.5 वर्ष तुमच्या व्यसनावर नियंत्रण ठेवणं आणि त्या गोष्टीपासून परावृत्त राहणं, त्या गोष्टी न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आरोग्यास हानी पोचवण्यासारखं ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. त्याचबरोबर तुम्हाला केतुदेव कशी कृपा करणार आहेत आणि कुठल्या बाबतीत 2 सुख प्राप्त करून देणार आहे ते आता समजून घेऊ. कारण राहुदेव तुम्हाला सगळ्यात पहिलं शुभ ग्रहमान उत्पन्न करते, ते म्हणजे आरोग्यवृद्धी आणि भाग्योदय होणार आहे. भाग्याची दारे उघडी होणार आहेत. हे एक शुभ ग्रहमान झालं. आता केतुदेव कोणती 2 सुखे प्राप्त करून देणार आहेत ते समजून घेऊ. केतुदेव जेव्हा सप्तम स्थानात येतात त्यावेळेस त्या सप्तम स्थानातील शुभ घटना घडून आणताना अडचणी येतात, परंतु त्या गोष्टी घडून आणण्याचा कालावधीसुद्धा सुरू करतात. अर्थात तुम्हाला विवाह करायचा आहे तर विवाह कार्यामध्ये शुभ ग्रहमान प्राप्त करून देतील. जोडीदारासोबत जरी मतवैचारिकता झाली तरी विवाहाचं कार्य घडून येत नव्हतं. फार दिवस तुम्हाला स्थळं पाहावे लागत होते. तर अशा विवाह इच्छुक युवक युवतींना मात्र अतिशय उत्तम कालावधी येथून पुढे 1.5 वर्ष प्राप्त होत आहे. तुम्हाला विवाह स्थळ सुचून येताना किंवा विवाह घडून येतानाच्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी केतुदेव कृपा करणार आहेत. हे सगळ्यात पहिलं सुख तुम्हाला प्राप्त करून देतील. यानंतर दुसरं सुख म्हणजे केतुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या लाभस्थानावर येत आहे. शेती, बागायत जमीन, त्याचबरोबर बिल्डर संदर्भातील व्यवसाय असतील, जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असतील, शत्रू त्रास कमी करेल आणि व्यवसाय वृद्धिंगत करून देण्याचं कार्य, नोकरीमध्ये सुयश प्राप्त करून देण्याचं कार्य केतुदेव अतिशय उत्तम प्रकारे 1.5 वर्ष साथसोबत करून देणार आहे. त्याचबरोबर केतुदेवांची सप्तमदृष्टी लग्नस्थानात आल्यामुळे जी तुमची संभ्रमित अवस्था आहे त्यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पडण्यासाठी केतुदेव अतिशय उत्तम प्रकारची साथ करू शकतील. आणि त्याचबरोबर केतुदेवांची नवम दृष्टी जी तुमच्या पराक्रम स्थानावर येणार आहे, परिश्रम स्थानावर येणार आहे. तर परिश्रम करताना तुम्हाला एक्झर्शन कितीही झालं तरी थकवा कमी प्रमाणात येऊन त्या कार्यासाठी तुम्ही झटून त्या कार्याचा पाठपुरावा करून तुमचं गोल सिद्ध करून घेण्यासाठी अतिशय उत्तम कालावधी केतुदेव प्राप्त करून देणार आहेत. हे एक मोठं सगळ्यात मोठं सुख तुम्हाला केतुदेवांमुळे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर केतुदेवांची 12वी दृष्टी षष्ठ स्थानावर येत आहे. रोग हितशत्रूंचा जो काही त्रास होता, तुमच्या पाठीमागे तुमच्याच हितचिंतक तुमच्या विरुद्ध काही कटकारस्थानं करत होती आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाखालनं जावं लागत होतं. तर आता प्रतीक्षा संपली, त्या लोकांवरती मात होणार आहे. तो संघर्षाचा काळ संपला की ज्यांच्यामुळे तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात मनस्ताप झाला, तुमचं मन नाराज झालं, एखाद्या विषयावरती मतवैचारिकता झाल्यामुळे त्या विषयातला तुमचा जो रस होता, आनंद होता, तोही निघून गेला, तर तोही प्राप्त करून देण्यासाठी केतुदेव कृपा करणार आहे. अर्थात आता राहुदेव आणि केतुदेव कोणकोणत्या शुभ गोष्टी घडून आणणार आहे हे आपण पाहिलं, परंतु आता यातलंच इथून पुढे 1.5 वर्ष कोणत्या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये त्रासदायक ठरू शकतात ते आता आपण आढावा घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं व्यसनावरती नियंत्रण ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. मेडिटेशन करणं आवश्यक ठरेल, कारण तुमची संभ्रमित अवस्था होऊ शकते लग्नस्थानामध्ये राहू आल्यामुळे. तिसरी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रेमसंबंधामध्ये प्रियकर किंवा प्रेयसीशी वाद होणार नाहीत कुठल्याही प्रकारची, याची काळजी घ्यायची आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे भाग्योदय होणार आहे, भाग्याची दारे उघडी होणार आहेत, पण अडचणीने. कारण राहुदेव त्यांचं कार्य शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचं देत असतात आणि 7:30च्या दरम्यान संधी तोंडापर्यंत आपल्या हातापर्यंत येते, पण आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, तो घास तोंडात घालू शकत नाही. असं ग्रहमान उत्पन्न करून देण्यासाठी शनी महाराज कृपा करतात. त्यामुळे शनी महाराजांची कृपा व्हावी, अवकृपा होऊ नये, आपल्याला तो महत्त्वपूर्ण क्षण अनुभवायस मिळावा. त्यामुळे हनुमान चालीसा पठण करत चला, म्हणजे जीवनामधील संघर्षाचा कालावधी अगदी पटकन आणि सहजपणे तुम्ही पार करून जाऊ शकाल आणि शुभ गोष्टी तुमच्या पदरात पडतील. तुम्हाला आनंददायी वातावरणाचा अनुभव घेता येईल
यासाठी मारुतीची आणि शनी महाराजांची उपासना दर शनिवारी करत चला. हनुमान चालिसाचं पठण रोज करत चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राहुदेव आता तुमच्या लग्नस्थानात आल्यामुळे ज्या काही अशुभ गोष्टी घडणार आहेत त्या शुभ प्रमाणात व्हाव्यात यासाठी राहुदेवांचा नवग्रह मंत्रातील जप सुरू करा. म्हणजेच तुम्हाला जीवनामध्ये अतिशय उत्तम प्रकारचा कालावधी सुरू होईल. याचबरोबर गोकर्णाचं फूल आणि काळे तीळ शनी महाराजांच्या पायावरती अर्पण करा. म्हणजे जीवनामध्ये अतिशय उत्तम कालावधी आणि सुखाची बरसात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचबरोबर गुरु महाराजांची उपासनासुद्धा येथून पुढे 6 महिने अतिशय मोठ्या प्रमाणात करा. म्हणजे गुरु कृपा करतील आणि तुमच्या जीवनामध्ये विवाहाचं कार्य सिद्धीत जाईल. गुरूंची उपासना म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली डाळ आणि गूळ अर्पण करायचा आहे. तो तुम्ही तुमच्या मनाने सव्वाच्या मापात घेऊ शकता. 1.25 मूठ किंवा 1.25 वाटी, 1.25 पावशर, 1.25 किलो या प्रमाणात घेऊ शकता. आणि तो मंदिरामध्ये किंवा औदुंबराच्या झाडावरती दत्त महाराजांच्या समोर ठेवायचा आहे आणि 21 प्रदक्षिणा औदुंबराला करायच्या आहेत. विवाह कार्यास लवकरात लवकर घडून येण्यास अतिशय उत्तम कालावधी सुरू होऊ शकेल. तर आज आपण राहुदेव आणि केतुदेव पुढील 18 महिन्यासाठी परिवर्तित होणार आहेत मीन आणि कन्या राशीतून आणि तुमच्या जीवनामध्ये कोणती 3 सुखे प्राप्त करून देणार आहेत याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात, सबस्क्राईब करत आहात, लाईक आणि शेअर करत आहात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.